गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4. श्री गणेशाय नमा. हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, नीलकंठा गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकारा पावमशी, तू आणि रुक्मिणीश एक तत्व आम्हा खास. तो येवारी म्हटल्यास काय जली भेद होतो, तैसे तुमची आहे स्थिती. तंतोतंत जगतपती, असे ज्याचे मानेल मती, तैसा तो तुझ बाहत. अनन्य भावे वाहता तू पावसी आपुल्या भक्ता. माता न धरी निष्ठुरता आपल्या वसाविषयी कधी. मी तुझे अजान लेकरू, नको माया पातळ करू. तू साक्षात कल्पतरू, इच्छा पूर्ण करी हरा. बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ, प्रकारे एक अघटित आला ऐसा घडवणी. वैशाख शुद्ध पक्षासी, अक्षय तृतीयेची या दिवशी, पितरार्थ उदक कुंभासी, देती श्राद्ध करोनिया. अक्षय तृतीयेचा दिवस वऱ्हाडातील लोकांस विशेष वाटे प्रत्येकांस, मोठा सण मानिती हा. त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले. महाराज पोरात बैसले, कौतुके लीला करावया. बालका म्हणती गजानन, चिलीम द्यावी भरून, तंबाखूची मज कारण, विस्तवरी ठेवोनिया. सकाळपासून ऐसाच बसलो, चिलीम मुळी नाही प्यालो, त्यामुळे हैराण झालो. भरा चिलीम मुलांनो, ऐशी आज्ञा ऐकता भली. पोरे अवघी आनंदली, चिलीम भरू लागली. तंबाखू आत घालून या विस्तवाचा तपास केला, तो न सदमी मिळाला. काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो. पोरे चित्ती विचार करती, आपापसात निशिती, कशी करावी यासी युक्ती. विस्तव पाहिजे चिलमीला, मुलेचे पाहून चिंतातुर. बंकट करी मधुरोत्तर, अरे जानकी राम सोनार आहे विटाळे या पुल्या. त्याच्याकडे तुम्ही जावे, विस्तवासाठी मागून घ्यावे. दुकान ते चालण्या बरवे, विस्तव लागतो आधी त्या. आधी पेटते बागेसरी, त्यांच्या पुढे दुकानदारी. ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला. पोरांनी ते ऐकले, जानकी रामाकडे आले. विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस. जानकीराम रागावला, लेकरांशी बोलता झाला. अक्षय तृतीयेच्या सणाला देना कोणा विस्तव मी. पोरे म्हणाली त्यावर, जोडून आपले धोणी कर. नको करू हा विचार, विस्तव पाहिजे समर्थाला. महाराज श्री गजानन, देवाचेही देव जाण, त्यांच्या चिलमी कारण विस्तव हा जात असे. साधू प्रती काही देता, तेथे अशुभाची नसे वार्ता. उगीच व्यवहारिक कथा सांगत आम्हा बसू नको. आम्ही आहो मुले लहान, तू मोठा आमच्याहून. ऐसे साच सुण, हे न कैसे कळे तुला. विस्तव तू देशील जरी, भाग्य येईल तुझ्या घरी. चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज, ते सोनारे न ऐकिले. अद्वा तद्वा भाषण केले, ज्यांचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे. सोनार म्हणे बालकांसी, गजानन कशाचा पुण्यराशी. त्या चिलीम बहादरासी, साधू म्हणून सांगू नका. गांजा तंबाखू पीत बसतो, नग्न गावात हिंडतो, वेड्यापरी चाळे करीतो. पितो पाणी गटाराचे, जात गोत नाही त्याला. ऐसा वेड्या पिशाला मी साधू मान्याला नाही मुळी तयार. बंकटलाल खुळावला, नादी त्याच्या लागला, नाही देत विस्तवाला. मी तयाचे चिलमीस, तो आहे ना साक्षात्कारी. मग विस्तव कशाला पाहिजे तरी, आपल्या कर्तृत्वे कान करी. विस्तवाते निर्माण, साधूनाथ जालंधर, पीत होते चिलीम फार. परी विस्तवासाठी घर घर ना हिंडले कदा ते. जा जा उभे ना रहा येथ, विस्तव ना मिळे तुम्हा प्रत. नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची. पोरे विणमुख परत आली, महाराजांशी निवेदिली हकीकत जी का झाली सोनारांचे दुकानात. ती ऐकता हास्यवदन, करीते झाले दयाघन. नाही आपणा प्रयोजन, मुळीच त्यांच्या विस्तवांचे. ऐसे म्हणून घेते झाले चिलीम आपुल्या हाती भले. बंकटलाला अशी बोलले, काडी एक वरती धरी. बंकट म्हणे गुरुराया, थोडे यांचा थांबा परम सदया. विस्तव देतो करुणिया, काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचुणी, कदा न प्रगटे अग्नी. म्हणून केली विनवणी, ती मनास आणा समर्था. महाराज बोलले त्यावर, उगी न करी चरचर. नुसती काडी धरणीवर, तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तैसे केले, नुसत्या एका काडीस धरिले. चिलमीची या वरती भले, समर्थाज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार,
ऐका तुम्ही श्रोते चतुर, प्रगट झाला वैश्वानर, काडी नुसती धरतावरी, काडी प्रति विस्तवाचा, अंशही नव्हता साचा, हा प्रभाव शक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर, काडी तेसीच राहिली, चिलीम तीही पेटली, कशाची नाही उरली, जरूर खऱ्या साधूला यांचे नाव साधुत्व, उगाच नव्हते थोतांड मत, आता सोनाराचे घरात, काय झाले ते ऐका, या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला, जेवी वर्ष प्रतिपदेला महत्व निंब फुलांचे, असो भोजना बैसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात, तो प्रकार ऐसा अघटित, घडून आला तो ऐका, त्या चिंचवण्या माझारी, अळ्या दिसल्या नाणापरी, बुजबुजाट झाली भारी, किळस वाटली सर्वांना, लोक उठले पात्रावरून, अवघ्यांना ते टाकून, सोनार बसला अधोवदन, कारण काही उमजेना, चिंचवण्याच्या संगे भले, अवघे अन्न वाया गेले, मग त्या कोडे उमगले, ऐसा व्हाया मीच कारण, मी न साधुसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला, गजाननाची अगाध लीला मी न खचित जाणिली, गजानन जाणवी नीर मी त्या मानिले थिल्लर, गजानन राज राजेश्वर मी त्या भिकारी मानिले, त्रिकालाज्ञ गजानन मी त्या मानिले वेडापूर्ण, कल्पतरू कारण मी बाभूळ मानिली, गजानन हा चिंतामणी मी लेखिली गारजाणी, गजानन हा कैवल्यदाणी मी ढोंगी मानिला हो, हाय हाय रे दुर्दैवा, त्वा कैसा साधिला दावा, माझ्या हातून संत सेवा होऊ ना तू दिलीस, बसी असो हा धिक्कार मी भारभूत साचार, जन्म पावलो भूमीवर द्वै पायांचा पशु मी, आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली, सुयोगाची दवडिली वेळ आलेले म्या करे, काही असो आता जाऊ समर्थाचे पाय पाहू, पदी त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा मन तुची मागावया, ऐसा विचार करुणी सवे घेऊनी चिंचवणी, बंकटलालाच्या सदणी आला हकीकत सांगावया, अहो शेटजी बंकटलाला आज माझा घात झाला, पहा या चिंचवण्याला आत किडे पडले भाऊ, माणसे उठली उपोषित त्याने झाला श्राद्ध घात, हे ऐसा भावया कृत्य माझा मीच कारण असे, आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला, पोरे मागत असता भला समर्थांच्या चिलमिस्तव, त्यांचेच हे आहे फळ, चिंचवणे नासले सगळं, ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती, तुम्ही न चिंचोके पाहिले ते असतील किडलेले, म्हणून ते नासले झाले, तुमचे चिंचवणी वाटे मला, सोनार म्हणे ऐसी शंका, शेठजी तुम्ही घेऊ नका, नवी चिंच होती देखा, मग चिंचोके किडके कसे, जी मी चिंच फोडिली तिची टरफले अजून पडली, चिंचोक्याची रास झाली, मर्जी असल्या पहा चला, आता इतकीच विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती, मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या, क्षमा मन तुची मागेण अनन्य भावे करुण, साधू दयेचे परिपूर्ण सागर मोचेच आहेत की, समर्था पुढे भीत भीत जनकिराम गेला त्वरित, घालते त्याने दंडवत अष्टंगेशी समर्था, आणि म्हणाला दयागणा तुला येवो माझी करुणा, मी अपराध केले नाना त्याची क्षमा करावी, तू साक्षात उमानाथ नांदसिया शेगावात, ज्याची होती मजला भ्रांत ती तू आज निविटिली, माझे अपराध रूपी अवघे तृण जाळी कृपा कृशाने करुण, समर्था आजपासून मी नटवाळी तुझी करी, जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली, तू अनाथांचा आहे सवाली आता अंत पाहू नको, महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तिळभर, तुझे चिंचवणे आहे मधुर किडे न पडले त्यामध्ये, ते ऐकता अवघ्याने पाहिले ते चिंचवणी, पहिला प्रकार मावळवणी गेला होता ते धवा, अवघ्यांप्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले, हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये, ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य, कस्तुरीचा नाही येत वाद झाकाया कोणाते, चुंदुमुके नावांचा गृहस्थ एक शेगावाचा, निस्सिम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही, जो श्रोते ज्येष्ठ मासात सोबवार बसले भक्त, अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायांवरी, कोणी आंबे कापिती कोणी फोडी हातात देती, कोणी पंख्याने घालिती वारा समर्था कारणे, कोणी वाटिती खडी साखर कोणी गळ्यात घालिती हार, कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूंच्या,
ते महाराज म्हणाले चंदूला, हे आंबे नकोत मला, 2 कानोले उतरंडीला आहे तुझ्या ते आण जा. चंदू बोले कर जोडून, आत कानोले कोठून, इच्छा असल्या तळून, ताजे आणि तो गुरुराया. ते महाराज वदले वाचे, नाही कारण ताज्याचे, पाहिजे तुझ्या उतरंडीचे कानवले मज खावया. जा वेळ करू नको, उगी सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको, खोटे वेडा येत किंचित. त्या मुखी चंदूप्रती लोक अवघे बोलती, जाये पाहून शीघ्रगती, खोटी न होय संतवाणी. चंदू घराप्रती गेला, कांतेस पुसू लागला, 2 कानवले उतरंडीला आहेत काय रंभोरू. ते बोले अंगणा, होऊन गेला 1 महिना, आता कानवले आपल्या सदना, मिळतील कशाचे. अक्षय तृतीया दिवशी भले, कानवले मी पतिराया केले, तेण आता राहिले, संपून गेले त्याच दिनी. मर्जी असल्या नवे करीते, समर्थास्तव तळून देते, ही पहा मी ठेविते, कढईनाथा चुलीवर, तुम्ही थांबा क्षणभर, सामान अवघे तयार, नको पाहण्या बाजार, कानवल्याच्या साहित्यासी. चंदू बोले त्यावरी, ताजे नको सुंदरी, जे तू उतरंडी माझारी, 2 ठेवले तेच दे, समर्थाणी ऐसेच कथिले, तेच मी तुझं निवेदिले, आठवण करून चांगले, पहा काही एधवा. ऐसे ऐकता पतिवचन, कांता गेली घोटाळून, करू लागली शोधन, कानवल्याचे चित्तांतरी. कानवल्याचा शोध करिता, आठवण झाली तत्वता, उघड म्हणे थांबा नाथा, सत्यगिरा समर्थांची. 2 कानवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले, त्यांचे स्मरण नाही उरले, सगळ्या महिन्यात मज लागी. त्यास महिना होऊन गेला, असेल बुरसा वरी आला, तो घाण्याच्या उपयोगाला, राहिले नसतील अणु मात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली, उतरंड सर्व धांडोळिली, कानवले ते ठेवलेली, कळशी होती खापराची. आज जो पाहिले निहाळून, तो दृष्टी पडले तिच्या 2, कानवले जे सुकोन गेले होते थोडके, बुरसा मुळीच नाही आला. श्रोते त्या कानवल्याला, बट्टा संतवाणीला, नाही लागला कधी जगी, कानवल्या ते पाहून, उभयंताचे हर्षले मन. धन्य साधू गजानन, महासमर्थ सिद्धयोगी, चंदू कानवले घेऊन आला, समर्थासी अर्पिता झाला. लोक करती आश्चर्याला, त्याच्या कृती ते पाहून, लोक म्हणती गजानन खचित असते त्रिकालज्ञ, भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळत असे. चंदूच्या त्या कानवल्यासी, सविते झाले पुण्यराशी, राम शबरीच्या बोराशी, जेविता झाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेसी, चिंचोली गाव परियसी, तेथे लेख रहिवासी, माधव नामे विप्र होता, वय ज्याचे 60वर, अवयव झाले क्षणफार, तरुणपणी संसार, हेच होते ब्रह्मजाचे, प्रारब्धाच्या पुढारी, कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी, लिहिले अक्षरे तेच होय, माधवासी न कोणी उरले, कांतापुत्र मरून गेले, म्हणून विरक्त झाले, म्हणत यांचे संसारी, जी का होती चिजवस्त, ती अवघी केली फस्त, म्हणे आता माझी गत, होईल कैसे देवदेवा, म्या हमा धुमीचा संसार केला, तो आता अवघा निमाला, आठविले कधी नाही तुला, एक क्षणी दिनबंधो, आता माझा वाली कोण, दीन दयाळा तुझ वाचून, माझे अरुण्य रुदण, तुझवी न देवा कोण ऐके, ऐसा अनुताप धरून पोटी, शेगावी आला शेवटी, गजाननाच्या द्वारवंटी, हट्ट धरून बैसला, आरंभिले उपोषण, अन्न पाण्याते त्यागुण, वदनी वदे नारायण, खंडन पडे तयाला, ऐशा परी एक गेला, दिवस परी नाही उठला, तै महाराज वदले तयाला, हे करणे उचित नसे, हेच हरीचे नामस्मरण, कान गेले मागे जाण, प्राण देहाते सोडून, जाता वैद्य बोलाविसी, तरुणपणी ब्रह्मचारी, म्हातारपणी करसी नारी, अरे वेळ गेल्यावरी, नाही उपयोग साधनाचा, जे करणे ते वेळेवर, करावे की साचार, घर एकदा पेटल्यावर, कूप खणणे निरर्थक, ज्या कन्या पुत्रासाठी, तू केली साटाटी, ते अवघे गेले शेवटी, टाकून या तुझ लागी, अशा पंतांचे शाश्वतांचे पोषण, केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून, फळे भोगणे भाग असे, ती फळे भोगल्याविना, सुटका तुझी होईना, देहा टाकून हट्टीपणा, विवेक काही करी म्हणी, ते न माधवे ऐकिले, हट्टासी ना सोडिले, यत्न लोकांचे वाया गेले, त्यासी भोजन घालण्याचे, शेगावचा कुलकर्णी
करू लागला विनवणी, भोजना चला सदणी, अण्णाविन राहू नका. तेही म्हणणे माधवाला, नाही पटले तसाच बसला समर्थांच्या सान्निध्याला. नाम घेत हरीचे रात्र झाली 2 प्रहर, तमे क्रमिले अंबर. निशीचा तो शब्द क्रीर, होऊ लागला वरच्यावरी. आसपास कोणी नाही, ऐसे पाहून केले काही. कौतुक ते लवलाही, स्वामी गजाननांनी. रूप धरले भयंकर, दुसरा यमाजी भास्कर. पसरून माधवावर धावून आले भक्षावया. त्याने माधव पळाला, घेऊन आपला जीव भला. धडकी भरली चित्ताला, छाती उडे धडधड. बुडबुडाला तोंडासी, शब्द फुटे नावाचेसी. ऐशा पाहून स्थितीसी, समर्थ धरिले सौम्य रूप. आणि बोलले गरजून, हेच का तुझे धिटपण. तू काळांचे भक्ष जाण, असाच खाईल काळ तुला. त्यांची चुणूक दाखविली, पुढची स्थिती जाणविली. तेथे पळाया नाही उरली, यमलोकात जागा तुला. माधव ऐसे ऐकता, झाला विनये बोलता. यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित, द्या धाडून वैकुंठात. हीच विनंती आपणाप्रत, महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते, ते तुम्ही दाविले येथे. आता या लेकरांते, यमलोकी धाडू नका. माझ्या पातकांच्या राशी आहे जरी भोवशी, परी त्या जाळले तुम्हासी. नाही मुळी अशक्य, काही सुकृत पदरी होते. म्हणून पाहिले तुम्हा ते, संत भेटी ज्याला होते. यमलोक न तयासी. ऐसे एकता भाषण, समर्थ केले हास्यवदन. महापतिता पावन, साधूचे करीती की. श्रीमन नारायण नारायण, ऐसेच माधवा करी भजन. जवळ आले तुझे मरण, आता गाफील राहू नको. किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची. ती असल्याच आयुष्याची, वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया, नको मला आयुष्य सदया. ओकटी ही प्रपंच माया, त्यात पुन्हा गोवू नको. तथास्तु ऐसे महाराज वदले, तू जे मागसी ते मी दिले. आता तुला नाही उरले, जन्मास येणे भूमीवर. ऐशा रीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा, झाला त्यावर न्यावाचा. नाही माझी समर्थ, इहलोकीचे देहभान. माधवाचे निमाले जाण, कित्येक बोलू लागले जन. उपवासी फिरले मस्तक, म्हणून वेडे चार करी. जनकल्पना नानापरी, उठल्या झाल्या त्या उसरी. त्या किती म्हणून वर्णाव्या, असो माधवांचे देहावसान. समर्था सानिध्य झाले जाण, चुकले त्यांचे जन्म मरण. गजाननाच्या कृपेने असो ऐक्यास मई भली. समर्थांची इच्छा झाली, ती त्यांनी निवेदिली. आपल्या शिष्यवर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करवा. वेद श्रवणे देवदेवा, आनंद होतो अतिशय. पणे बेळे बर्फी खवा, भिजल्या डाळीस मीठ लावा. 1 रुपया तो द्यावा, घनपाटी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकिले, शिष्य विणू लागले. ऐसे वैदिक नाही उरले, हे आपल्या शेगावी. सांगाल तो करू खर्च, परी अडचण आहे हीच. ब्राह्मण मिळवण्याची साच, आमचा उपाय याते नसे. महाराज म्हणाले त्यावरी, करा उद्या तयारी. ब्राह्मण धाडिल श्रीहरी, तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारता, अवघे हर्षले तत्वता. झाली तयारी हा हा म्हणता, रुपये 100 झाले जमा. सामान सर्व आणले, चंदनाचे उठणे केले. हात केशर कालविले, तैसा आणखी कापूर. 2 प्रहराचे समयाला, ब्राह्मण आले शेगावाला. जे पदक्रम जटेला, जाणत होते विभुद हो. थाटात वसंत पूजा झाली, ब्राह्मण मंडळी आनंदली. दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणी. संतांच्या जे मणी येत, तेथे पूर्वी रमानात. कमी न पडे येत किंचित, ऐसा प्रभाव संतांचा. बंकटलाल प्रतिवर्षी, व्रत हे चालवी अतिहर्षी. अजून जरी शेगावासी, वंशज त्याचे करीते हे. हा दास गुणू विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. साधकासी दावोपथ, विमलशा हरिभक्तीचा. श्री हरिहर अर्पणमस्तु, शुभम भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथस चतुर्थो अध्याय गोडहा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय, गजानन महाराज की जय.